सुरुवातीला आपण स्लेटवरती 1 to 9 स्लेटचा वापर करून काउंटिंग केलं. त्यानंतर आपण ते मुलांना ड्रॉइंग प्रोसेसमधून घेऊन गेलो आणि सगळे बीट्स ड्रॉ पण केले 1 to 9. तर आता आपण पाहणार आहोत की स्लेट न वापरता किंवा वही पेन्सिल न वापरता आपण हातावरही काउंटिंग करू शकतो. जसं की स्लेटमध्ये अप्पर बीट्स आणि लोअर बीट्स असतात, त्या पद्धतीनेच अप्पर बीट्स 1 असतो, 1 असतो आणि लोअर बीट्स 4 असतात. त्या पद्धतीने आपल्या हाताचा अंगठा हा अप्पर बीट्स आहे आणि लोअर बीट म्हणजे ह्या खालचे जे 4 बोट आहेत ते लोअर बीट्स आहेत. तर खालचे जे 4 बोट आहेत त्याची प्रत्येकाची व्हॅल्यू 1 1 1 1 आहे आणि वरचा जो अंगठा आहे त्याची 5 आहे. तर आपण आता काउंटिंग कशा पद्धतीने करणार बघा. आता आपला 0 झालेला आहे, तर आता 1 पासून 9 पर्यंत आपण हाताचा वापर करून काउंटिंग करू. हा उजवा हात म्हणजे आपला युनिट प्लेस आहे. तर सुरू करा काउंटिंग करायला. 1 2 3 4 5 6 7 8 9. छान. तर अशा पद्धतीने आपण पुढील व्हिडिओमध्ये हे 1 to 50 पर्यंत काउंटिंग घेणार आहोत आणि ड्रॉ पण करणार आहोत बीड्स. ओके.